नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज दुपारनंतर व आज दिवसभरात 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। 18 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। विदर्भामध्ये तसेच मराठवाड्यात देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल मित्रांनो तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर व लगेच थोड्या वेळात आपल्याला 24 जून रोजी ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। आज दुपारनंतर व आज रात्रीला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी या भागामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळते। मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस या भागात होणार आहे। बीड, गेवराई या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। या ठिकाणी पुसद, वाशिम, हिंगोली, जालना या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, प्रामुख्याने विचार केला तर छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यात काही भागात आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी या भागामध्ये अक्षरशः नदी नाले एक होणार आहे। ढगफुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर व आज रात्रीला आपल्याला पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ असणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस अक्षरशः रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती जसं की बघू शकताय, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच नंदुरबार जिल्ह्यात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील सुद्धा आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी मित्रांनो सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।